डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार तारीख 6/12/1956 रोजी रात्री 3:15 वाजता सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आला. हजारो लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले. दुपारी 3 वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीघ सुरू होती. 3च्या सुमाराला सुमारे 20,000 लोक विमानतळावर हजर होते. ही गर्दी सारखी वाढतच होती. मुंबईत त्या दिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूस जागोजाग लोकांचे थवे उभे होते. या सर्वांच्या चेहऱ्यांवर दुःखाची दाट छाया पसरलेली होती. अस्पृश्य समाजातील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या. आता आम्हाला कोण विचारणार या आर्तवाणीने त्या एकमेकांकडे असहायतेने पाहत होत्या. बाबासाहेबांच्या देहावसानाची बातमी पसरताच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यांहून स्वयंस्फूर्तीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतःकरणाच्या तळमळीने दुखवटा व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीस हजर होते. बुधवारी मध्यरात्री ते झोपावयास गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही. गुरुवारी सकाळी 6 वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले होते. निधन समय त्यांचे वय 65 वर्षांचे होते.